नमस्कार, मी रसिका जोशी. संवाद यात्रा पॉडकास्टच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पुस्तकांच्या दुनियेत रमणार आहोत. म्हणजेच वाचन आणि पुस्तकं एक संस्कृती म्हणून काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माणसाच्या आयुष्यामध्ये पुस्तकं अगदी त्याच्या बालवयापासून आलेली असतात. म्हणजे बाराखडी गिरवण्यापासून ते पुढे जाऊन अध्यात्म वाचण्यापर्यंत पुस्तकं हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. किंबहुना तो माणसाच्या जीवनाचा श्वासच आहे असं आपण म्हणू. ज्या समाजामध्ये उत्तम वाचक असतात, त्या समाजामध्ये सुजाण नागरिकांची संस्कृती तयार होते. कारण पुस्तकं माणसावरती उत्तम संस्कार करतात. आणि आज ह्याच संपूर्ण वाचन संस्कृतीचा आढावा घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत लेखक, माध्यम तज्ज्ञ आणि संवाद यात्रेचे संपादक रविराज गंधे सर. नमस्कार सर. आजच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सर, मराठी पुस्तकं किंवा वाचन संस्कृती याबद्दल आपण बोलतो, तर तेव्हा ग्रंथ साहित्य याबद्दल आपण सगळ्यात पहिले सुरुवात करूया. तर मराठी ग्रंथ साहित्याच्या निर्मितीचा इतिहास काय आहे? मराठी ग्रंथ निर्मितीचा इतिहास हा अतिशय अभिमानास्पद असा आहे. खूप सोनेरी असा कालखंड मराठी ग्रंथांनी पाहिलेला आहे. म्हणजे हालानं लिहिलेली गाथा सप्तशती अर्धमागधीमधली, तिथून ती मराठी भाषा सुरू होते. तर त्यानंतर 11व्या-12व्या शतकामध्ये चक्रधर स्वामी जे महानुभाव पंथांचे प्रमुख होते, त्यांनी लिहिलेलं लीळाचरित्र किंवा मग मुकुंदराज यांनी लिहिलेलं विवेक सिंधू ही मराठीतली आद्य ग्रंथ म्हणून ओळखली जातात. नंतरच्या काळात ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, त्यानंतर रामदासांचा दासबोध, ही सगळी अशी मोठी परंपरा आपल्याकडे आहे की ज्या ग्रंथांचा आज शेकडो वर्ष झाले की समाजावर खूप मोठा प्रभाव आहे. त्याच्यातून त्यांनी शिक्षण घेतलेले आहे, अनेक गोष्टींचे संस्कार समाजावर झालेले आहेत. आणि तिथपासून तर आजच्या अर्वाचीन काळातील नवीन लेखक कवींपर्यंत ही परंपरा आहे. आणि अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे ही. आणि नुकताच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळालेला आहे. माणसाच्या जीवनात पुस्तकांचं नेमकं काय महत्व आहे? पुस्तकांचं महत्व अनन्यसाधारणच आहे. पुस्तकं ही जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देतात आपल्याला. तुला माहिती असे सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे सामान्य दर्जाचं असतं. त्याच्या आयुष्यामध्ये कुठले थरारक प्रसंग नसतात, संघर्ष नसतो, लोकविलक्षण असे आगळेवेगळे अनुभव नसतात किंवा त्यांनी कुठल्या वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगलेलं नसतं. तर जेव्हा तुम्ही चरित्र वाचता, कथा वाचता, कादंबऱ्या वाचता, त्यावेळेला त्यामधल्या सगळ्या नायकांच्या रूपात तुम्ही वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगत असता. म्हणजे जेव्हा तुम्ही विश्वास पाटलांचं महानायक वाचता, तेव्हा तुम्ही सुभाष बाबू बनून त्यांचं जीवन जगत असता. आझाद हिंद सेनेचं सगळं तुम्ही पाहत असता, त्यातल्या गोष्टी तुम्हाला समजून येतात. तर एक वेगळा जीवनानुभव तुम्हाला त्या चरित्राच्या रूपानं मिळतो. तुम्ही जर स्वामी वाचत असाल तर त्यावेळेला तुम्ही स्वतः माधवराव पेशवे होता आणि संपूर्ण पेशवाईतला संघर्ष, लढाया, त्यातल्या असंख्य घटना तुम्हीच जणू काही त्या उपभोगता आहात, अनुभवत आहात असा अनुभव येतो. तर त्यामुळं त्या सगळ्या चरित्रांमधनं आपल्याला अनेक प्रकारच्या शिकवण मिळतात, अनेक प्रकारचे संस्कार मिळतात. त्यामुळं पुस्तकं ही माणसाला लढण्याचं बळ देतात. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी समृद्ध होते माणसाची. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक प्रसंग येतात, दुःखाचे म्हणा, संघर्षाचे म्हणा, संकट येतात. त्यावेळेला माणूस गांगरून जातो. तर जेव्हा तुम्ही संपूर्ण पुस्तकांमधलं जीवनचरित्र लोकांचं वाचता आणि त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी भोगलेले दुःख, त्रास, अपेक्षा, सगळ्या गोष्टी पाहता, त्यावेळेला तुमचं दुःख तुम्हाला काहीच वाटत नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनातल्या संघर्षावर मात करू शकता. त्यामुळं पुस्तकं हे माणसाला जगण्याचं बळ देतात असं मला वाटतं. त्याचबरोबर पुस्तक तुम्हाला एक सुसंस्कृत रसिक माणूस बनवण्यासाठी मदत करतात. पुस्तकांमुळं तुम्ही जीवन कसं जगायचं हे समजतं. माणसांमधले नातेसंबंध कसे समजून घ्यायचे, नाती कशी जपायची आणि एक संपूर्ण माणूस पण जपण्यासाठी जी एक शहाणीव लागते माणसाला यायला, ती शहाणीव पुस्तकामुळे येते असं मला वाटतं. आणि आज
त्या शहानिवेचा खूप मोठा अभाव आहे असं मला वाटतं. त्याचं कारण पुस्तकांचं वाचन कमी झालेलं आहे. बरोबर आहे. पुस्तकं माणसाला जगण्याचा मंत्र शिकवतात, एक तंत्र शिकवतात. अगदी खरं आहे. मला तुम्हाला पुढे असं विचारायचं आहे, की मराठी साहित्य व्यवहाराची व्याप्ती किती आहे? मराठी साहित्य व्यवहाराची व्याप्ती ही जागतिक साहित्य व्यवहाराच्या तुलनेत किंवा प्रादेशिक साहित्य व्यवहार म्हणजे विशेषतः मल्याळम, तेलुगू किंवा कन्नड वगैरे या भाषांच्या तुलनेमध्ये सीमित आहे असं मला वाटतं. खूप कमी आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर जगामध्ये सर्वाधिक खपाचं पुस्तक म्हणजे बायबल. त्यानंतर महात्मा गांधींचं चरित्र. तर आपल्याकडे देखील काही मराठी पुस्तकं आहे ज्यांचं एव्हरग्रीन सेल असतो. कायम ती पुस्तकं विकली जातात. उदाहरणार्थ श्यामची आई साने गुरुजींचं किंवा वीणा गवाणकरांनी जी वेगवेगळ्या लोकांची चरित्र लिहिली ती मोठ्या प्रमाणावर लोक विकत घेतात. अच्युत गोडबोलेंनी जे वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं लिहिलेली आहे, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, त्याचा मोठ्या प्रमाणावर खप होतो. पण त्या तुलनेत कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह मात्र फारशी विकली जात नाहीत किंवा वाचली जात नाहीत. त्याविषयीचा फारशी गोडी लोकांना नाही असं दिसतं. म्हणजे एक मध्यंतरी एका पुण्यातल्या संस्थेनं एकूण वाचन व्यवहाराचा आणि साहित्य संस्कृतीचा आढावा घेतला होता, वाचन संस्कृतीचा. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 13 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये जेमतेम 20 ते 30 लाख लोक फक्त पुस्तकं वाचतात. जेव्हा की आपल्याकडचा साक्षरतेचा रेशो हा जवळपास 80% आसपास आहे. आणि एक साधारण 1 लाख संख्या आहे लेखक कवींची, सर्व प्रकारचे, व्यावसायिक, चांगलं लिहिणारे, वाईट लिहिणारे, हौशे नवशे गवशे सगळे जे आहेत ते 1 लाख आहेत. तर हा संपूर्ण जर परीघ पाहिला तर तो खूपच सीमित आहे असं वाटतं. तर हा परीघ जेव्हा वाढेल तेव्हा खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती रुजेल असं वाटतं. आज कुठल्याही पुस्तकाची म्हणजे आवृत्ती ही 1000ची आवृत्ती 2-2, 3-3 वर्ष खपत नाही, काही पुस्तकांचा अपवाद वगळता. त्यामुळे प्रकाशक 400-500 पुस्तकांच्या प्रतींच्याच आवृत्त्या काढतात. तर जोपर्यंत लोकांचा प्रतिसाद मिळत नाही, लोक पुस्तकं विकत घेऊन वाचत नाहीत, तोपर्यंत ह्या साहित्य व्यवहाराला चांगले दिवस येतील असं मला नाही वाटत. बरोबर. म्हणजे हे ऑब्झर्वेशन माझं पण आहे. बऱ्याच जणांचं, पालकांचं, शिक्षकांचं लहान मुलांच्या बाबतीत आहे. इव्हन आपण सुद्धा इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकं पटकन घेतो. टेक्नॉलॉजीची पुस्तकं असतील किंवा रंजक कथा मुलांना वाचायला आवडतात. तर ह्या पुस्तकांचा खप नक्कीच जास्त असतो. बरोबर. भारतात कागदाचा वापर नेमका कधी सुरू झाला आणि मग त्या पाठोपाठ हळूहळू मुद्रण कला, छपाईचं तंत्र हे सगळं भारतात कधी आलं? साधारण 13व्या शतकामध्ये कागद भारतामध्ये आला असं मानण्यात येतं. त्या दरम्यान आणि त्यापूर्वी लेखन हे तालपत्रांवर व्हायचं किंवा लाकडी ठशांवर लिहिलं जायचं, दगडांवर कोरलं जायचं. परंतु हळूहळू नंतर मात्र कागदांवर लेखन करण्याची परंपरा रुजू लागली. त्यामुळं आपल्याला आपल्या संत मंडळींनी जे काही साहित्य लिहिलेलं आहे ते सगळं आपल्याला आज आपल्याला ग्रंथरूपामध्ये पाहायला मिळतं. किंबहुना शिवाजीच्या काळामध्ये, पेशवाईंच्या काळामध्ये सगळा पत्रव्यवहार, मोगलांच्या काळामध्ये हा कागदावर आपल्याला त्याचे कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जे मुद्रण कलेचं तंत्र हे भारतामध्ये 18व्या शतकात आलं आणि ते पोर्तुगीज लोकांनी आणलं. तर पहिला मुद्रणाचा जे छपाई यंत्र आहे ते गोव्याला सुरू झालं. आणि आपल्याकडे छापील पुस्तक ज्याला म्हणतात, मराठीतली पहिली कादंबरी जी बाबा पदमजी यांनी लिहिली, यमुना पर्यटन, ती मराठीतली पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये एक तरुण हिंदू स्त्री विधवा होते आणि विधवा झाल्यानंतर तिच्या वाट्याला काय दुःख येतं, किती हाल अपेष्टा तिला सोसाव्या लागतात, या संदर्भात चित्रण केलं. आणि त्यानंतर मग ती कसा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करते या संदर्भात ती कादंबरी होते.
दुसरं एक फादर स्टीफन्स यांनी मराठीतलं एक पुस्तक लिहिलं. ते मराठी आणि कोकणीमध्ये होतं. ते 1800च्या आसपास आलं. तर ते ख्रिस्त पुराण या नावाने प्रसिद्ध झालं, जे बायबलमधलं चरित्र होतं. म्हणजे यातलं एक गमतीची किंवा महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ख्रिश्चन लोकांनी धर्मप्रसारासाठी मुद्रण कलेचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये केला. त्यांना आपल्या धर्माचा प्रसार करायचा होता, त्यामुळे ती पुस्तक छपाईही गरजेची होती. आणि मग नंतरच्या काळामध्ये रीतसर अनेक मुद्रणाचा व्यवसाय भरभराटीला आला आणि आज असंख्य प्रकाशक अत्यंत उत्तम दर्जाची पुस्तकांची निर्मिती मराठीमध्ये होते. तर त्याच्या पाठीमागे हा इतिहास आहे. वाचनाची आवड आपल्याला जर एखाद्यामध्ये रुजवायची असेल, म्हणजे आपण स्वतःपासूनच जर सुरुवात केली, तर नेमकी पुस्तकांची निवड कशी करावी याबाबत तुम्ही काही सांगाल का? आणि बालसाहित्य म्हणजे लहान मुलांना पण वाचनाची आवड निर्माण व्हावी असं बऱ्याच पालकांना वाटतं. पण नेमकी सुरुवात कुठून करावी? त्यांना बालसाहित्यातलं काय वाचायला द्यावं? आणि कशी सवय लावावी? याबद्दल तुमचं काय मत आहे? हे चांगला प्रश्न विचारला, की बऱ्याच वेळेला काय होतं, की पुस्तकं कुठली वाचावीत याविषयीचं नीटसं मार्गदर्शन आपल्याकडे होत नाही. त्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पुस्तकांची तहान लागली पाहिजे. पुस्तकं वाचावीशी वाटली पाहिजे. पुस्तकांमध्ये काय आहे याचं कुतूहल जागृत झालं पाहिजे. म्हणजे मग तुमचे पाय पुस्तकाकडे वळतील, वाचनालयाकडे वळतील आणि मग तुम्ही पुस्तकं वाचायला घ्याल. आता कुठली पुस्तकं वाचावी, कुठली वाचू नये याचा काही नियम नाही. कुठलीही पुस्तकं वर्ज्य नाहीत. कथा, कादंबऱ्या, कविता, ललित संग्रह, त्याच्यानंतर अर्थशास्त्रावरची पुस्तकं, भूगोलशास्त्रावरची पुस्तकं, अवकाशशास्त्र, औषधशास्त्र, राजनीती, पर्यावरण, सर्व विषयांवरची पुस्तकं वाचावी. या सर्व पुस्तकांच्या वाचनातून तुमचं ज्ञान वाढतं, तुमची माहिती वाढते, आणखीन एक चांगला दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तयार होतो. त्यामुळे ग्रंथ हेच गुरु म्हणतात, त्याचं कारण हेच आहे की ग्रंथ तुम्हाला शिकवतात. शाळामध्ये क्रमिक पुस्तकांमधनं तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या जातात. घरी सुद्धा आई वडील तुम्हाला शिकवतात, शाळेमध्ये शिक्षक शिकवतात. परंतु बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्याच शिकायच्या असतील, समजून घ्यायच्या असतील, तर पुस्तकांमध्ये डोकावं लागतं. आता लहान वयांमध्येच मुलांवर पुस्तकांचे किंवा वाचनाचे संस्कार होणं गरजेचं आहे. आत्ता एकूण जी परिस्थिती आजूबाजूला पाहिली, तर मुलांना नेमकं काय वाचायला द्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आजचा हातामध्ये ज्याच्या मोबाईल आहे, जो कम्प्युटर वापरतो, हा मुलगा काऊ चिऊच्या गोष्टींमध्ये आता रमणार नाही. तर त्याला मग तुम्ही कुठल्या गोष्टी सजेस्ट कराल? तर या दृष्टीने त्याला आवडणाऱ्या, त्याला समजणाऱ्या, त्याच्या काळाशी रिलेट असणाऱ्या, त्याच्या भावविश्वाशी रिलेट असणाऱ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजे आणि त्या गोष्टींतून तुम्ही शिकवण दिली पाहिजे. सर्वसाधारणपणे मुलांना खूप असं चित्तथरारक, वेगळे अनुभव असलेल्या गोष्टी वाचायला आवडतात. तर त्या दृष्टीने आपल्याकडे राजीव तांबे म्हणा, एकनाथ आव्हाड वगैरे या मंडळींची पुस्तकं खूप वेगळ्या प्रकारची आहेत. दिलीप प्रभावळकरांनी खूप वेगळे प्रयोग केले आहेत, की त्यांनी ती जुनी पठडी मोडून काढली, वेगळ्या पद्धतीने मुलांना कथा सांगायला सुरुवात केल्या. तर त्यांचा हळूहळू जसा वाढत जाईल वाचनाचा स्तर, तसं तसं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तुम्हाला त्यांना देता येईल. मराठी साहित्याचा वाचक वर्ग आपण जर बघितला तर तो साधारण 45 ते 55 पासून पुढचा सगळा अजूनही पु ल देशपांडे, गदिमा, वपू काळे यांच्या लिखाणामध्ये रमलेला आहे. तर नवीन लेखक जे लिखाण करतात किंवा नवीन लेखकांचं जे साहित्य आहे, तर ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ते आपल्याला रुचत नाही असं आहे का? तर मग अशा वेळेला नवीन साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे आणि त्याचा वाचक वर्ग आपण कसा वाढवायला पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? तू म्हणते ते खरं आहे आणि ते दुर्दैवी देखील आहे, की अजूनही मराठीचा जो वाचक वर्ग आहे, तो पु ल गदिमांमध्येच किंवा वपू काळ्यांच्या कथा कादंबऱ्या वाचण्यामध्येच रमलेला आहे. त्याला नवीन लेखकांची तशी फारशी ओळख नाही. त्याची 2 कारणं आहेत, की ह्या मंडळींनी जेव्हा लेखन केलं त्यावेळेला दुसरी कुठलीच माध्यमं नव्हती.
त्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या मोठी होती. वाचनालय होती आणि रेडिओ आणि नंतरच्या काळात टी व्ही एवढे दोनच माध्यम होती. आता मात्र माध्यमांचा स्फोट झाल्यामुळं अनेक करमणुकीची साधनं आणि माध्यमं तुमच्या हातामध्ये असतात. तर त्या सगळ्या गोष्टी पार करून मग नवीन लेखकांनी काय लिहिलेलं आहे ते आपण वाचायला पाहिजे वगैरे, ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन लेखकांनी काय लिहिलंय तुम्हाला कळणार नाही. असं नाहीच आहे की आज मोठ्या प्रमाणावर खूप वेगळे आणि चांगले प्रयोग लेखनाच्या क्षेत्रात नवीन पिढीकडनं होत आहेत आणि ती पुस्तकं देखील आवर्जून वाचली पाहिजे असं मला वाटतं. लोकांमध्ये वाचनाची गोडी किंवा एखाद्या पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी आपल्याला साहित्य जे आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. मग असं असताना काव्य वाचनाचे कार्यक्रम, अभिवाचन किंवा नाटकाच्या उतार्यांचं सादरीकरण असे उपक्रम आजकाल होताना दिसतात. तर ते कितपत परिणामकारक ठरतील ह्या सगळ्यामध्ये? वाचन संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी अभिवाचन, काव्यवाचन वगैरे हे उपक्रम अर्थातच चांगले आहेत. परंतु एक निरीक्षण असं आहे की आज आपण मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळ्या प्रकारचं अभिवाचन करताना पाहतो आणि त्यांच्या सेलिब्रिटी असल्यामुळं आणि नाट्यमय सादरीकरणामुळं लोक ते कार्यक्रम पाहायला गर्दी करतात. परंतु विंदांच्या कविता सादर केल्यानंतर त्या कवितांचा आणखीन कुठली कुठली पुस्तकं आहेत, कुठले संग्रह आलेले आहेत, हे जर कुतूहलाने त्यांनी जाऊन खरेदी केले आणि वाचले तर त्या वाचन संस्कृतीला किंवा त्या अभिवाचनाला अर्थ आहे. त्यामुळं अभिवाचन हे अलीकडे एक इव्हेंट सारखं किंवा प्रोग्राम म्हणून पाहिलं जातं असं म्हटलं तरी चालेल. असं काही कुठं निरीक्षण नाही की अभिवाचनाचे कार्यक्रम केले आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोक वाचायला लागले. आता असं काही दिसलेलं नाहीये. तर हा एक त्याच्यातला आहे. दुसरं एक असं की माणूस हा बेसिकली आळशी प्राणी आहे. त्यामुळं एखादा कार्यक्रम पाहणं टी व्हीवरचा साहित्यविषयक किंवा अशा पद्धतीचे कार्यक्रम पाहणं ही सगळी कष्टरहित प्रक्रिया असते. त्यामध्ये तुम्हाला कष्ट घ्यावे लागत नाही. वाचन हे कष्टप्रद आहे. तुम्हाला 2-4 तास मांडी घालून बसावं लागतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लागतं. तर त्यामुळं त्यासाठी एक विविध प्रकारचा टाईम तुम्हाला द्यावा लागतो. त्यानंतरच वाचन हे साध्य होतं आणि ते घेण्याची अलीकडे कोणाकडे फुरसत नसते, तेवढी वेळही नसतो आणि तयारी पण नसते. त्यामुळं ह्या पद्धतीच्या वाचन संस्कृतीचा एक वेगळ्या अंगानं प्रसार होताना दिसतोय असं मला वाटतं. मग ह्या सगळ्यामध्ये वाचनालय म्हणजे लायब्ररीज याचा वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यामध्ये याची काय भूमिका आहे? वाचनालयाची वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी मोलाची भूमिका आहे. परंतु आज आपल्याकडं 11,000 जवळपास वाचनालय आहेत. त्यातली काही मोजकी वाचनालय सोडली तर बाकी वाचनालयांची स्थिती फारशी चांगली नाही आहे. तिथं पुस्तकं नाही आहेत, पुरेसा स्टाफ देखील नाही आहे, त्यानंतर सोयीसुविधा नाही आहे वाचनाच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या वाचन संस्कृतीला विरोध करणाऱ्या आहेत किंवा त्या प्रतिकूल अशा आहेत. तर त्यामुळं वाचनालयांचा प्रचार होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खाजगी संस्था किंवा संस्था ह्या वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबवतात. जसं ग्रंथ तुमच्या दारी म्हणून तुम्हाला ते भेट देतात ग्रंथ, ते तुम्ही वाचता, नंतर ते बदलून देतात. किंवा काही फिरती वाचनालय आहेत, तर ते त्या उपनगरांमध्ये जातात, मग वाचकांना संधी देतात पुस्तकं घेण्याची. पण एवढं सगळं करूनही जर वाचक त्या पुस्तकांपर्यंत किंवा वाचनालयापर्यंत जात नसतील तर या सगळ्या व्यवस्थेचा तसा काही उपयोग होत नाही. त्यामुळं वाचनालय वगैरे ही व्यवस्था आहे, पण बेसिकली लोकांच्या मनामध्ये त्याविषयी लळा-जिव्हाळा वाढणं, वाचनाविषयी कुतूहल जागं होणं, मी काहीतरी वाचलं पाहिजे ही एक भावना निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ती भावना निर्माण होण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहे असं मला वाटतं. कारण आज चांगल्या चांगल्या वाचनालयाची सभोदच संख्या ही 12-12, 15-15 हजारावरून सरळ 2-2, 3-3 हजारावर येऊन घटलेली आहे. कुणीही वाचनालयामध्ये पुस्तकं बदलायला येत नाही. सिनियर सिटीजन्स येतात, ते वर्तमानपत्र वगैरे वाचायला येतात. तर असं होता कामा नये. या तुलनेमध्ये जपान म्हणा, जर्मनी म्हणा, युरोप म्हणा, इथे मोठ्या प्रमाणावर लोक अजून वाचतात. हे चित्र बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
साहित्य निर्मितीला आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं मोठं आव्हान आहे. अ, आधी हे आव्हान तुम्हाला वाटतं का? आणि जर आव्हान असेल, तर मग त्याचा काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? कृत्रिम बुद्धिमत्तेचं नक्कीच मोठं आव्हान आहे आणि ते फक्त साहित्य क्षेत्रात नाही आहे, तर सर्वच क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे शेती असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, तर तिकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे ऑटोमेशन मोठ्या प्रमाणावर येत आहे. परंतु कलेचं जे क्षेत्र आहे, तिथं देखील आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केलेला आहे. म्हणजे तुम्ही लता मंगेशकरच्या आवाजासारखाच क्लोनिंग करून तुम्ही दुसरं गाणं तिच्या आवाजात गाऊ शकतात. हे आपल्याला माहिती झालेलं आहे किंवा आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं धोकादायक आहे. आज तुम्ही कुठलाही एक विषय दिला, तर त्या विषयावर आधारित तुम्हाला निबंध किंवा एकूण राईटअप मिळू शकतो. एखादी कल्पना दिली, की त्यावर कविता, कथा देखील तुम्हाला AI देऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आव्हानाच्या आहेत. तर त्यामुळं वर्तमानपत्र, मासिकं वगैरे या ठिकाणी लँग्वेज जनरेटरचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आता साहित्य निर्मिती केली जाते. जी पूर्वी प्रत्यक्ष लेखक, वार्ताहर किंवा पत्रकार वगैरे मंडळी करायची. आता त्यांची गरज सरली आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यांची गरज कमी झालेली आहे. आता चित्रकारांचं पुस्तकावरचं मुखपृष्ठ आपण म्हटलं, तर बरेचसे मुखपृष्ठकार पूर्वी आपण त्यांना सांगून चित्र करून घ्यायचं हवे तसे. आता AI आपल्याला हवी तशी चित्र करून देतात आणि ते स्वस्तामध्ये मिळतात. त्यामुळं लोकं त्या चित्रांचा वापर करून ती चित्र छापली जातात. परंतु यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जे आउटपुट मिळतं, कलेच्या क्षेत्रात विशेषतः, ते तुम्ही दिलेल्या प्रोग्रामनुसारच मिळतं. त्यामुळं प्रतिभा ही गोष्ट बाजूलाच राहते. म्हणजे जेव्हा कुसुमाग्रज त्यांच्या कवितेतून म्हणतात, "काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हात." तर आता मी समजा AI ला सांगितलं, की मला स्त्री सौंदर्यावर एखादी कविता दे तू. तर तो देईल एक. पण चांदण्यांचे हात ही उपमा वापरेल का तो? तो नाही वापरणार. किंवा बाबू बोरकर जेव्हा म्हणतात, "ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळलेली भिंत." तर ज्ञानेश्वरांवर कविता देऊ शकेल AI. परंतु कोसळलेली भिंत याचा मतितार्थ कसा लावणार तुम्ही? हे सांगू शकेल का? तर ह्या गोष्टी मला वाटतं शेवटी माणसाच्या निर्मितीच्या क्षमता ज्या आहेत त्यावरच अवलंबून आहे आणि त्या काही फारशा रिप्लेस करता येणार नाही. कारण एक तो प्रतिभेचा, बुद्धीचा फ्लेवर असतो. तर तो असतोच आणि सरतेशेवटी हे एक पूरक माध्यम म्हणून आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. पूर्णपणे त्याच्यावर विसंबता कामा नये. त्यामुळं वाचन हे अनिवार्य आहे. बरोबर आहे. तुम्ही आता जसं म्हणालात तसं मला एक ह्याच्यामध्ये सुचलं, की अ, जेव्हा ट्रान्सलेशन करतो एआय त्यावेळेला आपण बऱ्याच जाहिराती अशा बघतो, वाचतो, की ज्याच्यामध्ये भाषांतर तर केलेलं असतं, पण त्याच्यात जो मजकूर आपल्याला अपेक्षित असतो, तो भाषांतरित होऊन येत नाही आणि त्याचा पूर्ण अर्थच बदलतो. वेगळे-वेगळे शब्द त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आलेले असतात आणि पूर्ण त्याचा अर्थही बदलू शकतो, जे काही आपल्याला सांगायचं आहे ते. तर ही एक त्रुटीच आहे असं मला वाटतं या टेक्नॉलॉजीची. बरोबर. सर वाचन ही एक चळवळ म्हणून आपण जर पाहिली, तर ती बळकट होण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवता येतील? सरकारच्या पातळीवर सरकार आणि काही संस्था, साहित्यविषयक सांस्कृतिक काम करणाऱ्या, हे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. साहित्य संमेलन झाली किंवा आता ग्रंथालय महोत्सव होतात, जिल्हा पातळीवर साहित्य संमेलन होतात, काव्यवाचनाचे कार्यक्रम होतात, कथाकथनाचे कार्यक्रम होतात. ते सगळे राबवले गेलेच पाहिजेत आणि सरकारनं मला असं वाटतं, की पुस्तक निर्मिती आणि वितरण ह्या 2 गोष्टींकडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, की ते पुस्तक निर्मितीचा खर्च खूप मोठा होत चाललेला आहे. त्यामुळं पुस्तकाची निर्मिती त्यातून खर्च भागेल आणि वितरण होईल अशी अपेक्षा ठेवता कामा नये. जसं सरकार हे कल्याणकारी योजनांवर पैसा खर्च करतं, तसं अशी काहीतरी उपाययोजना हवी, की चांगल्या दर्जाची वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं ही प्रसिद्ध केली जावी. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जावं. आत्ता सरकारचं अनुदान असतं पुस्तकांना, नाही अशातला भाग नाही. परंतु
पुस्तक चांगलं जर आपल्याला काढायचं असेल तर शेवटी ते प्रकाशकाकडेच आपल्याला जावं लागतं. तर हे सगळे अडसर आहेत. तर त्याचं पुस्तकांची निर्मिती, त्याचं वितरण वाजवी दरामध्ये पुस्तकं लोकांना मिळणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे घरोघरी प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, उपनगरांमध्ये, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर हे वाचनाची आणि पुस्तक वितरणाचे कार्यक्रम राबवले पाहिजे. पुस्तकं जेव्हा तुमच्या घरातल्या टेबलावर पडलेली असतात तेव्हा वाचायचा मोह होतो. तर पुस्तकं जर तुमच्यापर्यंत पोहोचली नाहीत तर मग वाचन काय करणार तुम्ही? आज अगदी मोजक्या अशा वितरकांच्या जिल्ह्यामध्ये त्यांचे आउटलेट्स आहे पुस्तकांचे. बाकी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये पुस्तकच मिळत नाहीत. त्याची कुठलीच व्यवस्था नाही. तर मग वाचणारे त्यापासून वंचित राहतात. तसं होतं का नाही? म्हणजे जसं गाव तिथे एस-टी किंवा रस्ता तिथे एस-टी असा आपण उपक्रम राबवला, तर तिथे जिथे वस्ती तिथे पुस्तकं असं काहीतरी राबवलं पाहिजे. मग ती हळूहळू त्यामध्ये बदल होईल असं मला वाटतं. वा, वस्ती तिथे पुस्तकं हे मला खूप आवडलं आणि ही कल्पना खरंच आपण रुजवली पाहिजे. आपण शहरातल्या मुलांचं बघतो की लायब्ररीज आहेत, त्यांच्या शाळांमध्ये पण आहेत. पण काही गावं अशी आहेत की ज्यांच्या शाळांमध्ये लायब्ररी असणं किंवा शालेय विषयांव्यतिरिक्त पुस्तकं असणं ही तिथे लक्झरी मानली जाते. आणि अर्थातच असे तुम्ही सांगितले तसे उपक्रम जर राबवले तर वाचन संस्कृती अधिक बळकट होईल. मला असं वाटतं प्रेक्षक हो, जसं मगाशी सर म्हणाले तसं पुस्तकं हा माणसाच्या आयुष्याचा श्वास आहे आणि मराठी समाज मन आणि त्याचा पिंड हा कथा, कादंबऱ्या, साहित्य, कविता याच्यावरच जोपासलेला आहे, पोचलेला आहे. बहिणाबाईंच्या कविता असतील, गदिमा असतील, पाडगावकर असतील आणि अजून कितीतरी दिग्गज लेखक, कवी असतील. आजही त्यांच्या कविता आपल्या तोंडावर आहेत. त्यांचे रेफरन्स आपण बोलता बोलता सहज देतो. हे दुसरं तिसरं काय आहे तर आपल्यावरती या सगळ्या साहित्याने, पुस्तकांनी केलेले संस्कारच आहेत. आणि म्हणूनच पुस्तकं वाचणं हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही वाचत राहा, दुसऱ्यांनाही वाचण्यासाठी प्रोत्साहन देत राहा. भेटूया संवाद यात्रा पॉडकास्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅपी रीडिंग. नमस्कार.